ज्याला श्री रूप गोस्वामी भक्ती सामूहिक सिंधू मध्ये सांगतात, सजातीय स्निग्धाशय साधू संग सतोवरे श्रीमद भागवत अर्थानाम आस्वादय रसिको हि सर्व. भक्तीचे एकूण श्रील सनातन गोस्वामीने ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथाचं नाव आहे हरी भक्ती विलास. आणि श्री चैतन्य महाप्रभूकडून शिकून श्री सनातन गोस्वामी हरिभक्ती विलास मध्ये भक्तीच्या अंगांचं वर्णन केलं आहे. आपण इथं भक्तांच्या संघ मध्ये आहोत. भगवंतांच्या नावाचं संकीर्तन करतोय. भगवंतांची अर्चना आहे, एकादशी आहे, असे वेगळे भक्तींचे अंग आहे. तर एकूण किती भक्तीचे अंग आहेत? हरिभक्ती विलास मध्ये श्री सनातन गोस्वामींनी भक्तीचे 1,00,000 पेक्षा जास्त भक्तीचे अंग सांगितले आहेत. भक्ती अंगाने लक्षशः म्हटलंय. लक्षशः म्हणजे लाखो म्हणून. त्याचा जो सार आहे श्री रूप गोस्वामी पुढे सांगतात की जे 1,00,000 भक्तीचे अंग आहेत, त्या 1,00,000 भक्तीच्या अंगांमधनं जे सार आहेत ते आहेत 64. रूप गोस्वामी म्हणतात यथामती, म्हणजे मला जितकं समजलंय. रूप गोस्वामी म्हणतात सार जो आहे तो 64 मध्ये घेतला. त्यामधनं आज आपण इथे श्री प्रल्हाद नरसिंह यांच्या समोर बसलोय. प्रल्हाद महाराजांच्या शब्दामध्ये म्हणजे 64 जो सार आहे तो 9धा भक्तीमध्ये आहे. आणि 9धा भक्ती त्या विषयी श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की भक्तीमध्ये श्रेष्ठ 9धा भक्ती म्हणतात. म्हणजे 9धा भक्ती ते सर्व भक्ती अंगामध्ये खूप श्रेष्ठ आहे. कृष्ण प्रेम कृष्ण दिते धरे महाशक्ती. श्री चैतन्य महाप्रभू म्हणजे 9धा भक्तीचे अंग जे आहेत, श्रवणम कीर्तनम स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. त्यांचं वैशिष्ट्य काय की या भक्तीचा प्रत्येक अंग जो आहे, एक अंगाचं काय सामर्थ्य आहे तर म्हणजे कृष्ण प्रेम, साक्षात भगवंतांचं प्रेम हृदयामध्ये प्रगट करणं. इतकंच नव्हे तर कृष्ण प्रेम कृष्ण दिते धरे महाशक्ती म्हटलंय. फक्त कृष्ण प्रेम नाही, साक्षात भगवंत श्रीकृष्ण तुमच्या हातात देण्याची शक्ती या भक्तीच्या अंगामध्ये आहे. शब्दांचं अक्षरशः अर्थ आपण समजलं तर. आणि त्यामधनं मग श्री चैतन्य महाप्रभू म्हटले आहेत 9धाचा पण सार जो आहे म्हटलंय, तेव्हा ते म्हणतात नाम कीर्तन साधू संग भागवत श्रवण मथुरावास श्री मूर्तीर श्रद्धया सेवन. 9 मधनं आणखी फिल्टर झालं तर 5 आले. आता पहिले 1,00,000 होते, फिल्टर करून 64 चे 9, 9 चे 5. नाम कीर्तन साधू संग भागवत श्रवण, पहिले 3. आणि मग 4था आहे मथुरावास, ब्रजवास याला म्हणतात. आणि 5वा आहे श्रीमूर्तीर श्रद्धया सेवन. श्रद्धया अर्चन म्हणा, सेवन म्हणा, श्री विग्रहांचं सेवा. हे 5 आहेत. आणि ते 5 जे अंग आहेत त्यांचं पण जर म्हटलं तर सार तर शेवटी नाम संकीर्तन आहेतच, पण 5ही अंग चांगल्या प्रकारे कसे होऊ शकतात तर त्याच्यामध्ये म्हटलं आहे की सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जसं आपण जर कोणतं इमारत बनवली तर त्याचा महत्वाचा भाग जर त्याला पाया म्हटलं जातं, नीव आहे, फाउंडेशन आहे.
तशा प्रकारे भगवंत श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की भक्ती आहे, भक्तीचा पाया कुठे आहे? तरी म्हटलंय कृष्ण भक्ती मूल हय साधु संग, कृष्ण प्रेम उपजाये तेनो हय मुख्य अंग. समजा आपल्याला कोणतं बी प्राप्त झालं आणि त्या बी पासून आपल्याला जर वृक्ष प्राप्त करायचं तर काय 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 लागणार? पाणी पाहिजे, खत पाहिजे, आणखी जमीन चांगली पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे. या सर्व गोष्टी. पण सर्वात महत्वाचं जे आहे की जमीनचा आधार पाहिजे. असं नाही की तुम्ही बी हातावर ठेवला आणि तिथेच पाणी आणि खत टाकणार, तर वृक्ष येणार नाही. त्या बीला जमीनमध्ये म्हणजे रोपण करावं लागेल. आणि जमिनीवर रोपण केल्यानंतर तुम्ही पाणी देणार, सूर्यप्रकाश देणार, तेव्हा हळूहळू तो वृक्ष येणार. मग फुलं येतील, पानं येतील. तर जेव्हा वृक्ष चांगल्या प्रकारे विकसित झालं तर कोणत्या अवस्थेमध्ये त्या वृक्षाला आपण त्या भूमीतनं काढून कसं हँगर मध्ये लटकू शकतो का? नाही. आता पूर्णपणे विकसित झालेला आहे. तर त्या बीला वृक्ष होण्यासाठी म्हणजे आणि वृक्षाला टिकून राहण्यासाठी, वृक्षाचा विकास होण्यासाठी आणि वृक्षाला वाचून ठेवण्यासाठी सर्वात मूळ आधार कोणता? जमीन आहे. तर तशा प्रकारे स्कंद पुराण मध्ये पण म्हटलं आहे, भगवत भक्त संगेन भक्ती प्रजायते. समजलं? भक्तीचा जन्म कुठे होतो? तर म्हटलं भगवत भक्त संगेन भक्ती प्रजायते. आणि पुढे मग आचार्य सांगतात फक्त भक्तीचा जन्म होत नाही, तर भक्तीचा जन्म होतो, भक्तीचा पोषण होतो, भक्तीचा रक्षण होतो आणि शेवटी भक्तीचा वर्धन होतो. भगवत भक्त संगेन भक्ती प्रजायते, भक्ती पोष्यते, भक्ती वर्धते, भक्ती रक्षते. चारही गोष्टी जे म्हणजे एक तर आहे की श्रील प्रभुपादांच्या वेळेस एक व्यक्ती जो प्रभुपादांच्या संपर्कात आला, प्रभुपादांकडे दीक्षा सुद्धा घेतली आणि काही दिवसानंतर तो सोडून निघून गेला. तर काही भक्त प्रभुपादांना भेटायला आले म्हणे श्रील प्रभुपाद चांगला भक्त होता आपला, त्याची दीक्षा झाली, मंदिरात भरती सुद्धा झाला होता, पण सोडून निघून गेला. श्रील प्रभुपाद जेव्हा ऐकलं तर श्रील प्रभुपाद काय म्हणाले? प्रभुपाद म्हणे कोण गेले त्याच्यावर आश्चर्य नका करू, कोण टिकून आहे आयुष्यभर ते सर्वात मोठं आश्चर्य आहे. कारण की असंख्य जन्मापासून आपण मायेमध्येच राहिलो आहे. तर श्रीमद भागवतच्या 6व्या स्कंदामध्ये शुभदेव गोस्वामी म्हणतात, मनः पुन्हा धावतीच असत पथे. मनाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे की परत असत मार्गामध्ये स्वाभाविक जातोच. असं आपण जर सोडून दिलं ना, काय म्हणतात सैराट म्हणतात, सैराट स्वच्छंद जर मनाला सोडलं तर तुम्हाला कोणतेच नीती नियम नाही ठेवले, वंशीवदन ठाकूर काही नीती नियम नाहीये. श्रील प्रभुपादांचे नियम आहे, त्यांना आपण जर सोडून दिलं तर स्वाभाविक वृत्ती काय की आपली संसारामध्ये जाणार आहे, संसाराच्या पाप मध्ये, भोगामध्ये, भोग विलास मध्ये जाऊ शकते. तर प्रभुपादांनी ती गोष्ट म्हटली की भक्तीमध्ये येणं पहिली गोष्ट खूपच कठीण आहे, खूप दुर्मिळ आहे. मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित् सिद्ध आहे. पण भक्तीमध्ये आल्यानंतर भक्तीमध्ये टिकून राहणं हा दुसरं सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि भक्तीमध्ये टिकून राहिल्यानंतर भक्तीची वाढ करणं ती तिसरी मोठी उपलब्धी आहे. हिंदीमध्ये म्हणतो भक्ती में आना मुश्किल है, भक्ति में टिकना मुश्किल है और टिक कर आगे बढ़ना मुश्किल है, और अंतिम सांस तक भक्ति में बने रहना और मुश्किल है. दॅट इज द सक्सेस ऑफ लाईफ. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण
भक्तीमध्ये टिकून राहू. त्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्ण भक्ती मूल भय साधू संग. की भक्तीचं मूळ आहे. जसं मी वृक्षासाठी मूळ आधार काय तर भूमी आहे, तर भूमीचा आधार सतत पाहिजे. म्हणजे असं कधी आध्यात्मिक जीवनात अशी कधी अवस्था नाही राहणार की आपण जर विचार केला की आता काय झालं प्रभूजी, आता माझी हरिनाम दीक्षा पण झाली आहे, आता मी ब्राह्मण दीक्षित पण आहे, भक्तिशास्त्री तर खिशातच घेऊन फिरतो मी आणि भक्तीबाबत तर काही मोठी गोष्ट नाही. माझ्या घरी आता संपूर्ण श्रीमद भागवत आहे, संपूर्ण चैतन्य चरितामृत सुद्धा आहे आणि भगवंत आमचेच आहेत. आमच्या घरी नरसिंहदेव सुद्धा आहे, विग्रह पण आहे, ग्रंथ पण आहे, हरिनाम पण आहे आणि मोबाईल मध्ये गुरु महाराज सुद्धा आहेत. हे सर्व आपल्याला, मला आता माझ्या घरी सर्व आहे, तर मला आता कोणत्या पण अशा बोधयंत परस्परम, अशा सत्संगाची, अशा चर्चेची काहीच गरज नाही. जर असं कोणी विचार करत असेल तर श्रीमद भागवतच्या तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात, जर कोणी असं विचार करतो की मी नाम जप करत आहे, मी विग्रहांची सेवा करत आहे, मी गीता भागवतचं वाचन करतोय, मी भगवंताचा प्रसाद घेतोय, या सर्व गोष्टी करतोय, त्यामुळे आता मला भक्तांच्या संघची अजिबात गरज नाही, तर समजून घ्यायचं की तो खूप मोठ्या भ्रम मध्ये आहे. इंग्रजीमध्ये प्रभुपाद म्हणतात, वन मस्ट अंडरस्टँड दॅट ही इज इन इनसेन कंडिशन. इनसेन माहिती, सेन म्हणजे नॉर्मल त्याचा आहे, इनसेन म्हणजे ऍबनॉर्मल आहे म्हणू शकतो. जर डोकं जागेवर नाहीये, जर असं कोणी विचार करत असेल तर सरळ शब्दामध्ये म्हटलं तर भक्तांच्या संग शिवाय भक्तीची कल्पना सुद्धा होऊ शकत नाही. तर त्या भक्तांच्या संग विषयीच श्रील रूप गोस्वामी हा शब्द म्हटले आहेत भक्तिरसामृत सिंधू मध्ये. भक्तांचं संग आपण घेतोय, पण संग म्हणजे काय नेमकं? सोबत बसलो, हम बैठे साथ साथ बैठे, हम चलेंगे साथ साथ लेकर हाथों में हाथ, झाला का संग? प्रभुपाद म्हणतात ना, एक राहतो दास आणि दुसरा राहतो डास. एक राजाच्या मांडीवर जो बसलेला तो आहे डास, आणि त्याच्या चरणी जो बसलेला आहे तो आहे दास. डासचं कार्य काय? डास काय करतो? पूर्ण रक्त चुसून काढतो. तर आम्हाला दास व्हायचा आहे, डास नाही व्हायचं प्रभुपाद होण्याची. दास म्हणजे भोग्य वृत्ती आणि दास म्हणजे सेव्य वृत्ती, याला म्हणतात. आपण ज्या भक्ती करतोय, कधी आपण हा शब्द ऐकला असेल की आम्हाला शुद्ध व्हायचंय, तर कसं नेमकं समजणार शुद्ध झालं? काही थर्मामीटर वगैरे आहे का सर तुमच्या तोंडात टाकून शुद्ध भक्त झालं काय? तुम्ही बघा, चेक करा. दर आठवड्यात वंशी टेम्परेचर चेक करतील, कोण कोण शुद्ध झालंय बघा. कसं माहिती पडलं? शब्द ऐकला, शुद्ध व्हायचंय प्रभूजी, आम्हाला शुद्ध व्हायचंय. शुद्ध म्हणजे काय? असं काही वॉशिंग मशीन मध्ये टाकून तुम्हाला धुतलं जाणार सर्फ एक्सेलनी? शुद्ध म्हणजे नेमकं काय होणार? किती दैनी अवस्थेमध्ये आलं. हा, दैनी अवस्थेमध्ये आलं. दैन्य म्हणजे काय येणार? दैन्य म्हणजे काय राहणार? एकदम दासभावामध्ये. दासभाव म्हणजे काय राहणार? शुद्धावस्था म्हणजे दोन त्याच्यामध्ये सांगता येईल. एक पहिलं, आपल्या हरिनामाने आपल्या हृदयामधले जे षड अनर्थ आहेत ती या ठिकाणी हरिनामाच्या साधने सिद्ध अवस्थेने मध्ये हृदयाचं शुद्धीकरण होणं, अनर्थ निवृत्ती होणं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे भगवंतांचं विस्मरण झालं शाश्वत स्थितीचं, ते सन्मुख भगवंतांकडे आपण होणं. खूप सुंदर आहे वंशोधन ठाकूर, धन्यवाद. अनर्थाची निवृत्ती. अनर्थ निवृत्तीचं थर्मामीटर आहे का तुमचं? कसं टाकून बघणार? काय स्कॅनर आहे? अनर्थ निवृत्त झाले का प्रभूजी तुमचे? अनर्थ निघाले कसं माहिती पडणार? शुद्ध झालं म्हणजे अशुद्धी निघाली,
है ना. अनर्थ न्यूज येणार, अशुद्धी निघाली म्हणजे शुद्ध झालं. तर शुद्ध होणं, अशुद्धी निघणं म्हणजे नेमकं काय? भौतिक गोष्टींकडे ना आपलं मन जे लागलेलं असतं त्याचा प्रभाव थोडा खूप महत्वाचा आहे. आपण किती वेळा विचार करतो शुद्ध म्हणजे नेमकं व्हायचं काय? म्हणजे 2 ते 4 हात होऊन जातील, डोक्यावर काय शिंग वगैरे निघणार आहे, की पंख लागतील आणि उडणार हवेमध्ये मी. शुद्ध म्हणजे काय होणार नेमकं काय? ऍटलीस्ट वी शुड बी एबल टू व्हिज्युअलाइज ना व्हॉट इज माय गोल. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात भक्तीमध्ये आपण रुची कावर प्राप्त होत नाही, भक्तीमध्ये प्रगती कावर होत नाही. त्याचं 16 कारण सांगितले आहेत, ते आता नाही सांगणार आहे. त्यासाठी आपण हरिनाम चिंतामणी लेक्चर ऐकण्यासाठी आनंद शेषदास युट्यूब चॅनलवर जावा, सबस्क्राईब करा, लाईक करा. 16 कारणामधनं पहिला कारण कोणतं आहे तर तिथे म्हटलंय साध्य तत्व विभ्रम. ज्याला म्हटलं साध्य म्हणजे लक्ष, लक्षवेध. साध्य तत्व विभ्रम. वी आर नॉट व्हेरी मच clear about the goal. We are not very much convinced about the goal. We are not very much determined about the goal and we are not focused on the goal. हे 4 प्रमुख म्हणजे दोष येऊन जातात. नेमकं काय लक्ष आहे? आता शुद्ध भक्तीच म्हणतोय. शुद्ध भक्ती म्हणजे काय नारळ आहे थायलंडचा. आता मी नारळ घेऊन आलो तो महाराजांसाठी, कारण की गुरु महाराजांना खूप प्रिय आहे. थायलंडचं नारळ म्हणजे असं जर घेतलं असं वाटणार तुम्हाला की साखरेचं पाणी आहे, एकदम गोड राहतो. 10 नारळ आणले होते स्पेशल फ्लाईट. तर शुद्ध भक्ती म्हणजे काही विशेष नारळ आहे. आता काही लोकांच्या मनात इच्छा जागृत झाली असेल, कसं असेल तर थायलंडचं. आता मग शिवाजी ठाकूर पुन्हा थायलंड यात्रा काढावी लागेल. नका जास्त जाण्याची गरज नाही. नारळच नाही, खूप काही आहे तिथे. जगातली सर्वात मोठी माया पण तिथेच आहे. काही जण म्हणत होते प्रभूजी वाचून आले तुम्ही, बरं म्हणतो. तर नेमकं लक्ष आमचं जो आहे, साध्य काय आहे. कोणाला विचारलं गेलं की आपण हरे कृष्ण महामंत्र जप करतात तर काय उद्देश आहे, का बरं आपण जप करता? जप करता पूर्वी हो, का बरं करता? कलियुगामध्ये नाम संकीर्तन हा एकच मार्ग आहे भगवंताच्या जवळ जाण्यासाठी, म्हणून त्यामुळे आपण जप करतो. आणखी कनेक्ट होण्यासाठी, प्रसन्नसाठी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. आता हृदयाने खरंच सकाळी जप करण्याच्या किती जण हा विचार करून बसता की खरंच प्रसन्न आज भगवंतांनाच करायचंय. खूप वेळा तर कधी कधी म्हणजे माझ्यासारखं पती जीवांचं मी लक्षण म्हणतो. आपण तर चांगले आहेत भक्त, आम्ही काही विचार करून बसतच नाही. याला म्हणतात समटाइम्स कृष्ण कॉन्शियसनेस ऑल्सो बिकम वन ऑफ द रिच्युअल. बाहेरच्या जगात आपण रिच्युअल राहतो. सकाळ उठल्यावर लोक हनुमान चालिसा म्हणतात. पूर्वी आम्ही करायचो, उठल्यावर आंघोळ केली की हनुमान चालिसा म्हणणार, मग अथर्व गणपतीचं हे ते मंत्र म्हणणं सुरू झाले होते. राम रक्षा स्तोत्र म्हणायचं मी लहानपणी. तसं इस्कॉन मध्ये आलं तर उठलं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम राम काहीतरी आहे. पण विचार करून कधी असं खूप करत नाही की कशासाठी नेमकं करायचं आहे. तर प्रभूजीने म्हटलं चांगलं आहे की भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. पण खरंच खूप हा भाव राहत नाही भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण करतोय. तर तसं एका जागी विचारलं आम्ही की जीवनाचं लक्ष काय आहे तुमचं. त्या भक्ताने हात वरती केलं तर म्हटलं काय आहे, भगवंताच्या धामात जायचं आहे. मग आम्ही विचार किती जण भगवंताच्या धामात, खूप जणांनी हात वरती केला.
मग दुसऱ्या विचारलं तुला भगवंताच्या धामात का बरं जायचं आहे? म्हणजे बायकोन खूप परेशान झालेला आहे त्यामुळे भगवंताच्या धामात आहे. आता भगवंतांची काही आठवण नाहीये, भगवंतांची काही अशी भगवंतांची प्राप्ती इच्छा नाहीये. जायचं आहे आणि तिथे जाऊन थोडं एसी लावणार, मग आणि एसी लावणार मी आरामाने बसू, असं काही विचार आहे तिथे. खरंच का बरं भगवंतांच्या धामात जायचंय, खरंच भगवंतांचं नाम जप का बरं करायचंय. आणि जो प्रश्न होता माझा की शुद्ध व्हायचंय जो, तर शुद्ध व्हायचं नेमकं अर्थ काय आहे? तर ठीक आहे, खूप काही वेळ. पहिली गोष्ट की आपण लक्ष आम्हाला स्पष्ट नाही आहे आणि वी आर नॉट क्लिअर अबाउट द गोल, वी आर नॉट कन्व्हिन्स्ड अबाउट द गोल अँड वी आर नॉट डिटरमाइंड, एकदम दृढ निष्ठा आहे की हेच पाहिजे मला. आणि चौथं म्हटलंय वी आर नॉट फोकस्ड इन द गोल, केंद्रित राहत नाही. परमपूज्य श्री शिवराम स्वामी महाराज खूप सुंदर कथा सांगतात. एक प्रसिद्ध कथा आहे, सर्वांनाच माहिती आहे. ती कथा मी नाही सांगणार, सर्वांनी ऐकलीच असेल. ती आहे पांडव आणि कौरव जे द्रोणाचार्यांची ते धनुर्विद्या शिकत होते आणि द्रोणाचार्य परीक्षा घेतात की तुम्हाला काय दिसत आहे. तर भीम म्हणतो की मला गुरु महाराज मला आंबे दिसत आहेत. तर मग युधिष्ठिर महाराज म्हणणार की मला पक्षी दिसलाय आणि आंबे दिसत आहे. नकुल सहदेव म्हणणार की मला पक्षी पण दिसत आहे आणि आंबे सुद्धा दिसत आहे आणि गुरु महाराज तुम्ही सुद्धा दिसत आहात. दुर्योधनला विचारलं, दुर्योधनने म्हटलं की या पांडवांना जितकं दिसत त्याच्यापेक्षा जास्त मला दिसतं. आणि अर्जुनाला जेव्हा विचारलं, अर्जुन काय म्हटलं? प्रभूजी एकदम द्रौपदी स्वयंवर मध्ये पोहोचले. थोडं याला लीला मिक्सिंग झाली. पक्षीचा डोळा आहे आणि पक्षीच्या डोळ्यामध्ये पुतळी म्हणतो फक्त तेच दिसत आहे. आणि त्यावेळेस द्रोणाचार्य प्रसन्न झाले म्हणे की, आणि त्याने म्हटलं की आता बरोबर लक्ष तुम्ही लक्ष वेधू शकता तुम्ही. तर ही कथा तर आपण प्रसिद्ध ऐकली, पण विशेष भक्तांसाठी पण याचं खूप महत्व आहे जे परमपूज्य श्री शिवराम स्वामी महाराज सांगतात. पहिली गोष्ट आमच्या जीवनाचं लक्ष काय ते माहिती राहणं खूप गरजेचं आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी महत्वाचं आहे की नेहमी तुमचा डोळा लक्ष्यावर असायला हवा. त्याला हिंदीमध्ये म्हणा नजर हटी दुर्घटना घटी. आता झालं ना अहमदाबाद मध्ये काहीतरी प्रकार झालं आणि मग केदारनाथ मध्ये पण काही दुसरा प्रकार झालं. एका आठवड्यात काही 10 दिवसात ऐकायला मिळालं. सो यू आर नॉट केअरफुल, जर सावध नसाल तर खूप मोठा म्हणजे अपघात होऊ शकते. तर लक्ष्यावर खूप केंद्रित राहणं गरजेचं आहे. शूरस्य धारा, भक्ती मार्ग कसा आहे म्हटलंय? शूरस्य धारा समजते ना, काय म्हणतात? वॉकिंग ऑन द रेझर या तलवार की धार पर चलने के समान. तर तशा प्रकारे आमचे आचार्य म्हणतात, काल कलिर्बलिना इंद्रिय वैरिवर्गा श्री भक्ती मार्ग कंटक कोटिरुद्धा. म्हणजे 3 अडथळे आहेत. पहिलं कोणतं म्हणे? काल कली बलिना. हा कलियुग जो काळ आहे तो खूपच बळशाली आहे आणि दिवसेंदिवस याचं बळ वाढत चाललंय. ते मोबाईलच्या माध्यमाने बघा की तुम्ही जे पण संसारात जो हळूहळू पाप वृत्तीचे भोग वृत्तीचे परमाणू सर्वत्र पसरत चालले आहेत बाहेरच्या जगामध्ये. 5 वर्ष अगोदर काय झालं तर म्हणजे कोरोना झालं आणि कोरोनाच्या वेळेस मग प्रसिद्ध ते मंत्र चाललं होतं, 2 गज की दूरी, मास्क है जरुरी. का बरं? काय कारण होतं? कारण की संपूर्ण वायुमंडळ मध्ये का विषाणू म्हणतात व्हायरस, कोरोनाचे जे व्हायरस आहे विषाणू पसरलेले होते. काहीच नाही करायचं तुम्हाला, फक्त बाहेर निघाले फक्त श्वास घ्यायचा
आणि श्वास घेतल्याबरोबर तुम्ही रोगाने ग्रस्त होऊन जाणार. कारण की पूर्ण वायुमंडळ जो आहे तो दूषित झालेला होता, संक्रमित झालेला होता. तर तशा प्रकारेच कलिकृतान दोषान देश कालच संभवान श्रीमद भागवत द्वादश स्कंदमध्ये शुकदेव गोस्वामी म्हटलंय. हे कलियुगाचं एक विशेष प्रभाव काय आहे की काल देश सर्व दूषित झालेला आहे. म्हणजे स्थान आहे आणि प्रत्येक स्थान आणि प्रत्येक काळ जो आहे तो सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, प्रत्येक काळ दूषित झालाय. जसं आपण फक्त कोरोना काळमध्ये होतो, श्वास घेतल्याबरोबर तुम्ही संक्रमित झाला, तर कली काळमध्ये तुम्ही जेव्हा श्वास घेणार तर तुम्ही कलियुगच्या विषाणू व्हायरस पासून संक्रमित होऊन जाणार. फक्त श्वासच घ्यायचा आहे तर पूर्ण कलियुग आतमध्ये प्रवेश करणार. आणि कलियुगचे संपूर्ण आता वायुमंडळामध्ये काय कलियुगचे व्हायरस पसरलेले आहे. आणि कलियुगचे व्हायरस म्हणजे कलह, पाप, भोग, हे सर्व विषाणू सर्व आहेत. इथे आल्याबरोबर जसं आपण भक्तांच्या सहवासात आलो, भगवंतांची कथा ऐकतोय, नाम जप करतोय, तर वेगळी भावना मनामध्ये जागृत होते. भक्तीची भावना मनामध्ये येत आहे. जहार निकट गेले पाप दुरे जाय. आणि पापची भावना मनातली कमी होते. फक्त या वातावरणाच्या बाहेर जर आपण गेलो, आपल्याला कोणी काही म्हणणार नाही तुम्ही हरे कृष्ण का बरं करता, तुम्ही भक्ती का बरं करता. पण बाहेरच्या वातावरणाचा एक प्रभाव झालेला आहे. बाहेरच्या वातावरण गेल्याबरोबर म्हणजे दोन प्रभाव होतील. भक्तीची इच्छा हळूहळू संकुचित होऊन जाते. कोणीच माळ करत नाही, कोणी जप करत नाहीये. आपण आपली जपमा मग लपून घेतो. कोणी तिलक लावत नाही, मी पगल्यासारखं तिलक लावणार म्हटले पंडितजी. मग आपल्या मनात पण कधी कधी तुमच्यासाठी नाही म्हणत आहे, आपण सर्व चांगले संत आहात, आपल्या संत मंडळीसाठी नाही, आमच्यासारखे पतित जीवांसाठी, की भक्तीची भावना संकुचित होऊन जाते आणि भोग आणि पापची भावना वाढून जाते. सर्व मजा करत आहे बघा, याच्या 2 गाड्या आहे, याचा मोठा बंगला आहे, मी पण 2 गाड्या घेणार, मी पण 3 गाड्या करणार, 2चं 4 करणार. तर संसाराची इच्छा वाढणार आणि भगवंतांची इच्छा कमी होत जाणार. या जगातलं म्हणजे प्रभाव आहे बाहेरच्या जगातलं. तर त्यामुळे शिवराम महाराज म्हणत होते की खूप महत्वाचं भक्तांसाठी काय आहे, ऑलवेज कीप युअर वॉच ऑन युअर गोल. नेहमी लक्ष काय आहे प्रत्येक वेळेस स्मरण करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामधनच हा जो आपण लक्ष म्हणतो की शुद्ध व्हायचं आहे आम्हाला. तर प्रश्न हा होता शुद्ध म्हणजे नेमकं काय. तर श्रील श्रीधर स्वामी आचार्य झाले, ते सांगतात शुद्ध म्हणजे जसं आम्हाला वंशीवर्धन ठाकूर म्हटलं की अनर्थ निवृत्ती जेव्हा होऊन जाते. अनर्थ निवृत्ती म्हणजे नेमकं काय, हा पण प्रश्न विचारला की अनर्थातनं मुक्त झालो कसं समजणार. तर श्रीधर स्वामी फक्त 2च, आपण माळ जप करत आहात, सकाळी सकाळी झूम जपा टॉक मध्ये आपण बघतोय गुरु महाराज नाम जप करत आहे, मी हरे कृष्ण महामंत्र म्हणतोय, गुरु महाराज सुद्धा हरे कृष्ण महामंत्र म्हणत आहे. आता येताना मी चैतन्य चरितामृतचे शब्द ऐकत होतो दुपारी प्रसादच्या वेळेस. श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा तोच हरे कृष्ण मंत्र म्हणत होते. असं नाही की त्यांच्या हरे कृष्ण मध्ये काही 50 शब्द होते आणि प्रभुपाद म्हटले तेव्हा 40 शब्द होते आणि आम्हाला जो मंत्र दिला 16 झाले, असं काही नाही. मंत्र तितकाच होता, 16 शब्दांचा जो मंत्र आहे. चैतन्य महाप्रभू तेच मंत्राचं जप करत आहे, प्रभुपादांनी त्या मंत्राचं कीर्तन केलं, गुरु महाराज त्याच महामंत्राचं जप करत आहे, आम्ही सुद्धा जप करत आहोत. आमच्या जप मध्ये आणि गुरु महाराजांच्या जप मध्ये काय अंतर आहे, आमच्या जप मध्ये आणि प्रभुपादांच्या जप मध्ये काय अंतर आहे. म्हणणार त्यांचं शुद्ध आहे, परत ते शुद्ध नाम करत आहे, आमचा अपराध होत आहे. शुद्ध म्हणजे नेमकं काय, प्रश्न हाच आहे. ते समजायला पाहिजे ना खरंच, की हा खूप मोठा प्रश्न आहे खरंच. आपण म्हणतो शुद्ध शुद्ध व्हायचंय, शुद्ध म्हणजे काय तुम्हाला व्हायचंय. शुद्ध म्हणजे काय एकदम साबणाने घासतो आपण, शुद्ध म्हणजे काय,
तर श्रीधर स्वामी स्पष्ट म्हटले आहे की भक्तचे 2 अवस्था आहेत. एक अवस्थेला म्हणतात अशुद्ध अवस्था आणि दुसरी शुद्ध अवस्था. त्याला दुसऱ्या शब्दात म्हटलं तर अनर्थ युक्त दशा, अनर्थ मुक्त दशा म्हटलंय. 2 शब्द श्रीधर स्वामीने वापरले. अनर्थ युक्त म्हणजे अशुद्ध आणि अनर्थ मुक्त म्हणजे शुद्ध. एक भक्त हरे कृष्ण महामंत्र जप करत आहे तो अनर्थाने युक्त आहे आणि दुसरा भक्त हरे कृष्ण महामंत्र जप करत आहे तो अनर्थाने मुक्त झालेला आहे. एक जप करणारा अशुद्ध आहे आणि दुसरा जप करणारा शुद्ध आहे. कसं समजणार? श्रीधर स्वामींनी फक्त सोपं उत्तर दिलं आहे. परमपूज्य श्री गौर गोविंद महाराज आपल्या प्रवचनात त्या गोष्टीचा उल्लेख करतात की अनर्थ युक्त दशा काय आणि अनर्थ मुक्त दशा काय. आणि तिथे म्हटलंय जेव्हा आपण कोणत्या पण भक्तीचा अंग करतोय, आपण हरे कृष्ण महामंत्र जप करतोय, आपण दीक्षा घेतोय, आपण विग्रहांची पूजा करतोय, आपण भगवंतांची कथा ऐकतोय, या सर्व गोष्टी आपण करतोय. आणि हे सर्व केल्यानंतर जर म्हणजे 2 शब्द त्यांनी म्हटलंय. एकला म्हटलंय भोग्य वृत्ती आणि दुसरा शब्द आहे सेव्य वृत्ती. अनर्थ युक्त दशामध्ये आहे भोग्य वृत्ती आणि अनर्थ मुक्त दशामध्ये आहे सेव्य वृत्ती म्हटलंय. फक्त इतकंच म्हटलं. जप केलं मजाच नाही आली काही, मजा वाटली नाही काही. म्हणजे आम्ही आमच्या मजेसाठी जप करत होतो. आम्ही सेवा केली, सेवा करके मुझे क्या मिला, इस्कॉन ने मुझे क्या दिया, गुरु महाराजांनी आमच्यासाठी काय केलं. तर जेव्हा नेहमी अशी जी भावना आहे त्याला म्हटलं भोग्य वृत्ती. म्हणजे प्रत्येक भक्तीचं कार्य करताना आपण काय मिळणार, मला काय मिळणार, कार्तिक व्रत केलं तर मला काय मिळणार, जन्माष्टमीला काय मिळणार, कधी कधी फळ मिळतात ना. आपण ऐकतो ना पुराणांमध्ये उल्लेख केलाय, कार्तिक महात्म्य आपण वाचणार, अधिक मास महात्म्य वाचणार, जन्माष्टमी एक व्रत केलं तर काय होते, किती आहे, लाखो करोडो एकादशीचं फळ प्राप्त होतं फक्त एक जन्माष्टमी उपवास केल्याने. हा वाक्य काही जण खूप चांगलं वाटतं, वा काय मिळणार. तर प्रत्येक क्रियासोबत जेव्हा ही भावना राहते की मला काय मिळणार त्याच्याने, तर सुरुवातीला जितके आपण जप करतो, भक्ती करतो, आपण नेहमी मनामध्ये हीच भावना राहते. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात समथिंग बेटर दॅन नथिंग. काही नाही पेक्षा कमी तो भक्तीमध्ये भगवंत आलाय. भावना काय की सेवेच्या बदले मला मेवा मिळायला पाहिजे, मला त्याच्याबद्दल काय प्राप्त होणार. ही जी भावना आहे याला म्हटलंय भोग्य वृत्ती. आणि हीच जीवात्म्याची सर्वात मोठी अशुद्धी आहे. ते काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष त्या गोष्टी आहेतच, पण सर्वात प्रमुख अशुद्धी जी आहे याला म्हणतो भोग्य वृत्ती. याला हरिनाम चिंतामणीच्या शब्दात म्हटलं, हरिदास ठाकूर म्हणतात निज सुख वांछा. एक शब्द आहे, स्वतःच्या सुखाची इच्छा करणं प्रत्येक गोष्टीमध्ये, भक्तीमध्ये सुद्धा. आणि शुद्ध होण्याचं लक्षण काय आहे, अनर्थ मुक्त दशा कशाला म्हटलंय, म्हणजे सेव्य वृत्ती. सेव्य वृत्ती म्हणजे की मी आपण जप करत आहे, जसं प्रभूजीने खूप सुंदर म्हटलं, जप कशासाठी करतोय, म्हणजे भगवंतांना, गुरूंना, वैष्णवांना प्रसन्न करण्यासाठी. हरी गुरु वैष्णव प्रसन्नता यांच्यासाठी होतं. मला काय प्राप्त होणार ते महत्वाचं नाहीये. हिंदीमध्ये कधी आपण पूर्वीच्या काळी गीत ऐकलं असेल, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. त्याच्यावर खूप सुंदर एक लाईन आहे, हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. आम्हाला काय मिळालं ते महत्वाचं नाही, आम्ही काय अर्पण केलं ते महत्वाचं आहे. तर ही जी भावना आहे याला म्हटलं शुद्ध भावना, सेव्य भावना याला म्हटलंय.
की आपण काय अर्पण करतोय. सुरुवात कुठून कुठपर्यंत गेलो मी. 2 पान भरून गेले प्रभूंचे लक्ष्मीसाठी. तर एक आहे दास आणि दुसरा आहे डास. दास म्हणजे सेव्य भावना. तर इथे भक्तांचं संघ खूप सुंदर ते मला दर्शन करतोय मी. खूप इस्कॉन नाशिक रोडचे खूप सिरियस भक्त आहेत, गंभीर भक्त आहेत. यांना बघून मी थोडा गंभीर झालेलो आहे. मी इतकं काही भक्तीमध्ये गंभीर नाहीये, दिसतं तसं नसतं. काही जणांना एक भ्रम झालेला आहे माझ्यामध्ये, जसं प्रभूजी वाटतात ना, प्रभूजी खूप ज्ञानी आहेत. पण हा एक मोठा भ्रम आहे. मी कधी काही ग्रंथ वाचत नाही, प्रभूजींसारखं लिखाण तर काहीच नाहीये. पुस्तक म्हणून बघा, हातात कधी पुस्तक राहत नाही आणि काही लिहत नाही काही. तरी सुद्धा काय, तर फक्त एक आहे की गुरुचा हात डोक्यावर आहे. त्यामुळेच काय म्हणतात ना, गुरु मेहरबान तो गधा पहलवान. गुरु महाराजांचा हात ज्यांच्या डोक्यावर राहणार, तर मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते. 27 वर्ष झाले. जेव्हा 99 ची गोष्ट असेल, मी सुरुवातीला तो मला एक आजार म्हणू शकतो, एक प्रॉब्लेम होता माझा. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्टेज फिअर. एक शब्द ऐकलाय आपण, स्टेज फिअर. म्हणजे माईकच्या साऊंड एकदम घाम सुटणार आणि जे शब्द पाठ केले ते पण विसरून जाणार, तशी अवस्था होती. कधी 4 लोकांच्या समोर बोलण्याची म्हणजे हिंमत नव्हती. आणि त्यावेळेस सुरुवातीला मी जेव्हा आलो होतो, 98 ची गोष्ट असेल, वंशीवर्धन ठाकूर बसून तसं मी बसून फक्त चुपचाप बसून लिहत राहायचो. तर मला 2-3 वक्त म्हणायचं, सारखं लिहत राहतो म्हणजे बोलत जा. नाही प्रभूजी, मला माझी हिंमत होत नाही. माहित नाही त्यानंतर मग का बरं. आमच्या गुरु महाराजांनी एक वेळा जेव्हा दीक्षा दिली, तर पहिले दुसरा एक नाव दिलं होतं. मग नंतर महाराजांचा फोन आला आणि त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. 2003 ची गोष्ट असेल. एकदम फोन आला अचानक, म्हणजे महाराजांनी तुझ्यावर बोलायचं आहे. माझ्या दीक्षाचे 2च दिवस झाले होते. मी परत आलो होतो नागपूरमध्ये. मला एकदम शॉक लागलं, काय महाराज बोलणार. आजकाल सारखं नाही, आजकाल तर मोबाईल म्हणजे खेळ झालाय. फोन येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. महाराजांचा फोन म्हणजे खूप मोठा भाग्य वाटत. एकदम फोनला मी हात लावला, काय झालं. मला थोडे की दीक्षा द्यायचं नाव थोडं चेंज करायचं आहे. काय झालं मला, आपली जी इच्छा आपण. त्याच महाराजांनी हा शब्द म्हटला होता की जे आपल्या हजारो मुखाने सतत बोलत राहतात. आणि मग म्हटलं शेषदास, माहित नाही त्यानंतर मग कधी ब्रेकच नाही लागलं. तर तेव्हा मला साक्षात्कार झाले या शब्दाचं. जे वैयक्तिकपणे मला ओळखतात, तर मी कधीच असं काही वाचन शून्य याला म्हणणार. प्रभूजी म्हणजे आता आपलेच भक्त आहे, त्यामुळे प्रामाणिकपणे स्वीकार करण्यात काही हरकत नाही. तर मी असं काही चांगला काही भक्त नाहीये, आणि भक्ती तर काहीच नाही, साधना पण नाही आणि काही वाचन सुद्धा नाहीये. पण फक्त महाराजांची जे कृपा आहे की महाराजांनी म्हटलं तेव्हापासून जेव्हा पण कुठे काय बोलायला म्हटलं, तर प्रॉब्लेम हा झाला की भक्त म्हणतात, प्रभूजी तुमच्या गाडीला ब्रेक लागत नाही. केव्हा थांबणार ते. तर 2-3 कधी घड्या वगैरे दाखवायला लागतात, मग कधी चिठ्ठ्या पाठवायला लागतात. तेव्हा हळूहळू मग ब्रेक लागतो. तसं तर इथे खूप सुंदर भक्तांचा जो बोधयंत परस्परम, रूप गोस्वामी शब्द मी फक्त विचार करत होतो. मी विचार करून काय बसलो, आणि मग मनात दुसरा विचार आला, मग बोलताना तिसराच निघाला, आणि शेवटी काही चौथा झालं. पहिलं नरसिंहदेवना बघितलं तर प्रल्हाद स्तुती मनात आली होती. तर प्रल्हाद स्तुती उघडली होती तर ती तर बाजूलाच राहिली. त्यासाठी वेळी 7 दिवसाची कथा लागते. प्रल्हाद महाराजांची स्तुती सर्वात मोठी आहे भागवत मध्ये बघितलं तर, आणि खूप सुंदर आहे. तर ते मनात भावना होता. मग जेव्हा प्रभूजीने म्हटलं बोधयंत परस्परम, तर दुसरं मनात विचार आला. तर रूप गोस्वामीचे शब्द आहेत, सजातीय स्निग्धाशय साधू संग सतोवरे
श्रीमद भागवत अर्थानाम आस्वादय रसिको ही सह. संघ याला म्हटलंय. संघ म्हणजे फक्त सोबत बसलो हे संघ नाही झाला. ग संघ दोन अक्षर आहेत ना. तर प्रत्येक अक्षरचा एक मूळ धातू राहतो संस्कृतमध्ये. तर ग अक्षरचा एक गम गच्छ. गच्छ म्हणजे जाणं. तर ग म्हणजे जाणं आणि संग म्हणजे सोबत जाणं म्हणू शकतो. जेव्हा तुमच्या विचार, तुमच्या भावना, तुमचं चिंतन इतर कोणाच्या शब्दामुळे, इतर कोणाच्या भावना आणि इतर कोणाच्या चिंतनाचं अनुगमन करतो, you start getting influenced by others' consciousness, others' thoughts, and you start following that consciousness. इतरांची चेतना आहे, भावना आहे, तुम्ही प्रभावित होऊन जाता त्याच्यावर. आणि त्या भावनाचं तुम्ही जेव्हा अनुगमन करताय, जेव्हा इन्फ्लुएन्स होऊन जातो, त्याचा प्रभाव तुमच्यावर होऊन जातो. म्हणतो वंशी वदन ठाकूर प्रभू. प्रभू म्हणजे काय? परवा आपण ऐकलं असेल ना, 2 दिवसाअगोदर आमचे ब्रजभूमी प्रभूने म्हटलं प्रभू. तर प्रभू शब्दाचा अर्थ काय? परवाचं जपाटप पण ऐकलं. परीक्षा आता सगळे टेस्ट घ्यावं लागेल. मी तर ट्रेन मध्ये होतो, मी ऐकलंय. काय प्रभू? इतरांना आपण प्रभू म्हणून त्यांना प्रभू म्हणतो. मान द्यायचा, मान स्वतः दास्य भाव ठेवायचा. प्रभू म्हणजे काय? प्रभू शब्दाचं काहीतरी आहे ना. प्रभू म्हणजे काय? प्रभाव माहिती ना. भगवंतांचं प्रभाव ज्यांच्या माध्यमाने प्रकाशित होतो, जो प्रभाव राहतो ना, इन्फ्लुएन्स म्हणू शकतो. तर भगवंतांचा एक प्रभाव आहे. तर भगवंत तर महाप्रभू आहेत आणि त्याचं काही थेंब कधी कधी भगवंतांचं काही लेश मात्र जो आहे, भगवंतांची भावना आहे, कृष्ण भावना ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते, तर त्याचा किती प्रभाव होतो ना. इथल्या नाशिक रोडच्या भक्तांचा माझ्या प्रभाव होत आहे. तर त्यामुळे आपण सर्व प्रभू आहात. आपण सर्वांचा प्रभाव माझ्यावर झाला. भगवंतांच्या भक्तीचा प्रभाव जो होत आहे, तर त्यांना म्हटलंय प्रभू. तर संघ म्हणजे हा आहे नेमकं म्हटलं तर. फक्त सोबत बसणं हेच नव्हे, आमची भावना जेव्हा प्रभावित होतात. आणि कशा प्रकारे? तर भक्तांचं संघ कसं करायचं, तर रूप गोस्वामी ते म्हटलंय 1 2 3 4 5 लक्षणं म्हटलंय. सजातीय स्निग्धाशय साधु संग स्वतोवरे श्रीमद भागवत अर्थानाम आस्वादय रसिको हि सह. बोधयंत शब्द जेव्हा आला तेव्हा मला हे शब्द आठवला. चैतन्य महाप्रभू म्हणत आहे रूप सनातन गोस्वामींना, काय करायचं म्हणे, भगवंतांच्या भक्तांच्या संघ मध्ये बसून भगवंतांची कथा आपण चर्चा करायला, बोधयंत करायला, परस्परम करायला हवं. पण कसं संघ असायला हवं? पहिला शब्द आहे सजातीय. सजातीयाशय. सजाती म्हणजे सजाती, एकच जातीचे पाहिजे. म्हणजे मराठा असं काही सर्व ऍडव्होकेट ग्रुप. एकच जाती म्हणजे काय? सर्वांना जो विषय एक आवडता आणि रसवादन करण्याजोगता जो विषय, असा स्पेशल विषय सजाती. जसं श्रील भक्तिनाथ ठाकूरचं शब्दांना आपण परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराजांच्या मुखात नाही ऐकलं काही दिवसाअगोदर. महाराज म्हणतो, भक्तिनाथ ठाकूर म्हणतात की जे देवीची पूजा करतात ना, दुर्गाची, कालीची पूजा करतात, देवीचे भक्त आहेत, त्यांना म्हटलं जे शाक्त. जे शिवजीची उपासना करतात त्यांना म्हटलंय शैव.
आणि जे गणेशचं पूजन करताना काय गाणपत्य असं शब्द आहे. आणि जे विष्णूची पूजा करतात, विष्णूची उपासना करतात त्यांना म्हटलं वैष्णव. जे कृष्णाचं पूजन करतात त्यांना म्हटलंय कार्ष्ण. शैव आहे, शाक्त आहे, वैष्णव आहे आणि कार्ष्ण आहे. कृष्णाची पूजा करतात त्यांना कार्ष्ण म्हटलंय. आणि तेव्हा भक्तिविनोद ठाकूर सांगतात, जे भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेऊन, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेऊन जे श्रीमती राधा राणीच्या चरणाची सेवा करतात त्यांना म्हटलंय गौडीय. तर आपण कोण आहोत? गौडीय. तो चैतन्य महाप्रभूंच्या चरणांचा आश्रय घेऊन श्रीमती राधा राणीच्या चरणांची सेवा करतात त्यांना म्हटलंय गौडीय. हे वडिलांनी दिलं अर्थ. वडिलांचे जो मुलगा झाला भक्तिविनोद ठाकूरचे कोणाचे सुपुत्र श्रील भक्तिसिद्धांत ठाकूर, त्यांना म्हटलं, प्रश्न विचारला गेला तर आपण सर इस्कॉन मध्ये काय ब्राह्मण दीक्षित आहात मी ऐकलं, आपण गौडीय वैष्णव आहात. भक्तिसिद्धांत सरस्वती महाराजांना विचारलं की गौडीय शब्दाचा अर्थ काय आहे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती महाराज म्हणतात, ज्यांनी आपल्या या जीवनामध्ये कमीत कमी 108 वेळा चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवत वाचलंय ते आहे गौडीय वैष्णव. आता किती जण आहेत? कौन है माई का लाल? कमीत कमी, जास्त नाही, मिनिमम क्रायटेरिया असेल. भक्तिशास्त्र मिनिमम क्रायटेरिया ना ब्राह्मण दीक्षेचं. गौडीयचं मिनिमम क्रायटेरिया किती आहे? 108 वेळा चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवत जो वाचला यांनी तो आहे गौडीय. म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंचा जो भाव आहे, गौरार आचार गौरार विचार त्याला म्हणतात. खरं चैतन्य महाप्रभू कोण आहेत, चैतन्य महाप्रभूचं तत्व काय आहे, चैतन्य महाप्रभूंचा भाव काय आहे, चैतन्य महाप्रभू शिकवण काय आहे, चैतन्य महाप्रभूंचा व्यवहार कसा होता, आचरण कसा होता, पूर्णपणे जेव्हा आपण समजून घेणार, पूर्ण त्याला जेव्हा आत्मसात करणार, तेव्हा खरं म्हटलं तर गौडीय वैष्णव. गौडीय वैष्णव सहजोडी आहे. दैन्य भाव म्हटलं प्रभूजींनी, ऋणादपी सुनिचन. काय अर्थ याचा? नम्र म्हणजे दीन भाव म्हणजे काय राहतो प्रश्न आहे. असं हात जोडायचं, प्रभूजी मी तर पतित आहे, आपण महान आहात असं म्हटलं तर दीन भाव आला ना. दैन्याचं लक्षण काय आहे? काय दैन्याचं लक्षण? पण स्वतःला पतीच समजणं आणि गवताच्या पात्याहूनही आपण एकदम असं कनिष्ठ आणि एकदम नॉर्मल समजणं स्वतःला. दैन्याचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे की तुम्ही स्वतःला सोडून इतर सर्वांमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला गुणच दिसणार, कोणामध्ये पण तुम्हाला दोष दिसणार नाही. हा दैन्यतेचं पहिलं लक्षण. अहंकारचं लक्षण काय राहतो? आपण जर भक्ती करता आणि आपल्याला अहंकारचं प्रथम लक्षण आहे की तुम्हाला स्वतःमध्ये चांगुलपणा दिसणार आणि इतरांमध्ये दोष दिसतील. अहंकारचं लक्षण आहे. दैन्यतेचं लक्षण आहे की तुम्हाला इतर सर्वांमध्ये गुणच दिसणार चांगले. हे दैन्यतेचं लक्षण आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलामध्ये या सर्व गोष्टींना सांगितलंय. तर सजाती शब्दाचा अर्थ हा आहे. सजाती म्हणजे जे फक्त धार्मिक लोक, आस्तिक लोक नाही, फक्त वैष्णव नाही, पण गौडीय वैष्णव. आणि गौडीय वैष्णव मध्ये पण विशेष करून प्रमुख कोण आहे? म्हणजे श्री चैतन्य मनोविष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदान्वितम. तर गौडीय वैष्णव मध्ये पण प्राधान्य काय? तर श्रील प्रभुपाद उपदेशामृतच्या भूमिकेत म्हणतात रूपानुग. गौडीमध्ये पण महत्वाचा जो आहे तो रूपानुग आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या हृदयातल्या भावनांना ज्यांनी पूर्णपणे समजलाय ते आहे रूप गोस्वामी.
तर खऱ्या अर्थामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या भावना ज्यांनी समजले रूप गोस्वामी आहे. आणि रूप गोस्वामी नंतर मग इतर पण सनातन गोस्वामी, इतर 6 गोस्वामी होते. पण जेव्हा ते 6 गोस्वामी, नरोत्तम दास ठाकूर, विश्वनाथ चक्र ठाकूर, बलदेव विद्याभूषण हे आचार्य निघून गेले, हळूहळू काय झालं तर कालेन महता योगो नष्ट परंतप. तशावर भगवद्गीते म्हणतात काळक्रमामध्ये हा गौडीय वैष्णव संप्रदाय पण लुप्त झाला होता. 13 अपसंप्रदाय झाले. म्हणजे चैतन्य महाप्रभूंची खरी शिकवण काय आहे, चैतन्य महाप्रभूंचं खरं भाव काय ते माहिती नव्हतं. आणि वेगवेगळे प्रकारचे मत निघू लागले. आणि त्यानंतर अनेक वर्षानंतर मग एक आचार्य आले या जगामध्ये, आणि ते होते श्रील भक्तिविनोद ठाकूर, ज्यांनी खऱ्या अर्थामध्ये त्या रूप गोस्वामीच्या शिकवणीला परत जागृत केलं. त्यामुळे आपण काय म्हणतो, रूपानुग वरायते नमो भक्ती विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ती स्वरूपाय रूपानुग वरायते. भक्तिविनोद ठाकूरच्या प्रणतीमध्ये तर रूप चैतन्य महाप्रभूंचं गौडीय वैष्णव भावनाला पूर्णपणे त्यांनी प्रगट केलं, ते आहे रूप गोस्वामी. आणि रूप गोस्वामीच्या भावनाला पूर्णपणे पुनर्जागृत ज्यांनी केलं ते भक्तिविनोद ठाकूर. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या पण चुकीच्या मत होते, रूपानुग विरुद्ध अपसिद्धांत ध्वांत हारिणे, आणि तर सर्व जे नॉन रूप, अँटी रूप म्हणतो त्याला, एक तर रूप गोस्वामी आणि अँटी रूप गोस्वामी, जितके पण अँटी रूप होते त्यांना कट केलं यांनी, ते आहे भक्तिदान सरस्वती. तर पूर्ण बाहेरची सफाई केली तर भक्तिविनोद ठाकूर, भक्तिदान सरस्वती हे 2 आचार्यांनी त्यांनी पूर्णपणे परतच्या गौडी वैष्णव जागृत केला. आणि त्या भक्ती सिद्धांत सरस्वती महाराजांच्या शब्दांना पूर्णपणे ज्यांनी समजलं आणि खऱ्या रूपाने सार्थक केलं, ते आहे भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. प्रभुपाद की जय. सजाती शब्द, एक शब्दाचा अर्थ फक्त मी सांगितलं. सजाती म्हणजे काय झालं, खूप कधी आपण म्हणतो की हा सर्व चांगलंच आहे आजकाल. प्रभूजी तेव्हा युट्यूबवर सुरू होतं, खूप सुंदर कथा सुरू होती, भगवंताचीच कथा होती म्हणे. किती सुंदर भगवंताची कथा सांगतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. आणि भागवत मधून बोलत होते, भागवत कथा होती. आणि भागवत कथामध्ये पण ते कृष्णाविषयीच बोलतात, कृष्णाची भक्ती करा. मॅचिंग आहे ना. आणि कृष्णाची भक्ती नाही, राधा कृष्ण, राधा कृष्णच नव्हे तर वृंदावन. आणि राधा कृष्ण वृंदावन नाही तर काय, गोपी भाव. पूर्ण मॅचिंग आहे ना आपलं एकदम. आणि मग मध्ये म्हणणार अरे नामही केवलम, अरे आपल्या इस्कॉनच वाटतं काहीतरी. बघा, भागवत पण झालं, कृष्ण पण झालं, राधा कृष्ण झालं, वृंदावन पण आहे, आणि हरिनाम सर्वसार आहे. वाटतं की सर्व आपल्यासारखं, पण जसं दिसतं परमपूज्य गुरु महाराजांसोबत मी जवळपास 10 वर्ष झाली, 10 वर्षापूर्वी होतो. आणि हे भक्त असेच महाराजांना भेटायला आलेत. आणि महाराजांना म्हटलं, महाराज हे बघा मी वृंदावनला गेलो. वृंदावन एक होते, कोण होते म्हणजे वैष्णव होते, आणि ते भक्तीविषयी असं भावपूर्ण कथा सांगत होते, तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. आणि ते युट्यूबवर खूप फेमस झालेले आहेत. आणि ते म्हणतात हरिनाम घ्या. बिलकुल महाराज आपलं सारखंच आहे सर्व. आणि इतकंच नाही तर म्हणतात चैतन्य महाप्रभू, अरे आपले चैतन्य महाप्रभू विषयी बोलत आहे. तर इतकंच नव्हे तर ते गौडीय वैष्णव एकदम खुश झाले. नाही नको पाणी नको. आणि इतकंच नव्हे तर ते काय सांगतात, हरे कृष्ण महामंत्र. आता तर बरोबर आहे की नाही. आणि ते म्हणतात कीर्तनीय सदा हरी. आणि ते सांगतात मग 3 लाख नाम हरिदास ठाकूर सारखं कसं करायचं जग ते सांगतात. बिलकुल एकदम एक्झॅक्ट आहे की नाही. आपण ऐकायचं की नाही, ऐकू शकतो ना. रवजी हो म्हणत आहे. मी महाराजांच्या समोर बसलो होतो आणि महाराजांनी सर्व, महाराज एकदम शांत बसले होते. बट देयर इज अ डिफरन्स इन द मूड. इट्स नॉट द मूड ऑफ प्रभुपाद. महाराजांनी एकच वाक्य म्हटलं,
म्हणजे दिसायला सर्व एकसारखं दिसत आहे, पण जो चैतन्य महाप्रभूंचं मूळ जो रूप गोस्वामी भक्ती सिद्धांत सजन प्रभुपादांनी जे आणलंय, एकदम जपून आणलं चैतन्य महाप्रभूची भावना, आणि ते प्रभुपादांनी जे भावना आणली ती भाव नाहीये त्याच्यामध्ये. दिसायला सर्व एकसारखं दिसत आहे पण तो भाव नाहीये. तर ते जर ऐकलं तर काय होणार, म्हणजे भाव दूषित होऊन जाणार. तुम्ही जेव्हा प्रभुपादांचं लीलामृत वाचणार, श्रील प्रभुपादांचे आपण जीवनी जेव्हा वाचतो, एक वेगळी भावना आपल्या मनावर जागृत होते. प्रभुपाद कसं कष्ट करत होते. प्रभुपाद लीलामृत वाचल्यानंतर आपल्या मनात एकदम आग लागून जाते की कसं मी बाहेर जाणार आणि जगाच्या इतर लोकांना कसं प्रचार करणार, कसं ग्रंथ वितरण करणार. पण इतर ज्या गोष्टी आपण ऐकणं जेव्हा सुरू होऊन जातात, कारण की आता मी आज वेगवेगळ्या जागेवर येतोय आणि प्रत्येक जागी पसरलेली आहे गोष्ट. मी थायलंडला होतो, मी बर्माला गेलोय, सर्व जागी म्हणतात प्रभूजी आजकाल तर युट्यूबवर पण बाबाजी लोक येऊ लागलेत, हे येत आहे ते येत आहे आणि सर्व चांगलं चांगलं वाटत आहे. तर खूप काही म्हणजे इथे नाही, इथे चांगले भक्त आहे सर्व आपण सर्व, पण खूप काही पथभ्रमित होऊ लागलेत. तर मूळ जो भाव जेव्हा नष्ट होऊन जातो, तर म्हणजे जी सेवा वृत्ती आहे, श्रील प्रभुपादांनी श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोसांची शिकवली आहे, ती भावना निघून जाते. तर सजाती शब्दाचा अर्थ जो आहे, सजाती म्हणजे फक्त वैष्णव नव्हे, सजाती म्हणजे फक्त गौडीय वैष्णव नव्हे, सजाती म्हणजे फक्त रूपानुग नव्हे, सजाती म्हणजे प्रभुपादानुग, त्याला म्हटलं सजाती. कोणत्या भक्तांच्या संघमध्ये आपण यायला हवं. सजातीय, सजातीयाशय, सजातीयाशय स्निग्धे, आणि स्निग्ध, स्निग्ध म्हणजे जेव्हा तूप राहतो ना, तर ज्या संबंधामध्ये खूप प्रेम आहे, आणि प्रेम म्हणजे सेंटिमेंटल नाही, प्रेम म्हणजे विशेष करून एक दुसऱ्यांना भक्तीमध्ये मदत करण्याची भावना, त्याला प्रेम म्हटलंय. एक दुसऱ्याला कसं आम्ही भक्तीमध्ये मदत करणार अशी भावनाने युक्त जे आहेत, अशा भक्तांच्या सहवासात सजातीय स्निग्धाशय साधू संघ स्वतोवरे, अशा साधूच्या संघामध्ये. आणि कोणते साधू? स्वतोवरे. स्वतोवरे म्हणजे तुमच्यापेक्षा थोडं जे पुढे गेलेले आहेत. पुढे गेले म्हणजे त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? सिनियर, वरिष्ठ. इंग्लिश मध्ये सिनियर. सिनियर म्हणजे सीन इयर्स, पण सीन इयर्स इंग्लिश मध्ये. सिनियर एक शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे सीन इयर्स. इयर्स यांनी खूप वर्ष बघितले. सिनियरचा एक अर्थ जो आहे म्हणजे स्वतः वरे शब्दाचा अर्थ आहे फक्त वयामध्ये नाही, पण जो भक्तीमध्ये पण, साक्षात्कार मध्ये, परिपक्वतामध्ये, समर्पण मध्ये, सेवामध्ये आणि आचार्य गुरु निष्ठामध्ये पुढे आहे. यांनी इस्कॉनसाठी, श्रील प्रभुपादांसाठी, गुरुसाठी, भक्तांसाठी ज्यांनी जास्त काही केलं आहे, असे जे भक्त आहेत. स्वतोवरेचा आणखी एक अर्थ असा राहतो, ज्यांच्या संपर्कात आल्यावर तुमची पण भक्ती वरे म्हणजे पुढे जाते. असे काही भक्त आहेत ज्यांच्या सोबत तुम्ही आले आणि आल्यावर तुमच्या मनात इच्छा होते की मला पण जप करायला पाहिजे. काही भक्त खूप सुंदर कीर्तन करतात, मनात भावना आहे आम्ही पण कीर्तन करायला हवं. काही भक्त असे राहतात जे पूर्णपणे भागवत मध्ये डुबून राहतात. त्यांच्यासोबत बसल्याबरोबर मनात काय इच्छा होते म्हणजे की भागवत आपण वाचायला हवं. विष्णू माझा वैयक्तिक जो अनुभव आहे, श्रील प्रभुपादांचे एक शिष्य परमपूज्य श्री राधा गोविंद गोस्वामी महाराज, आणि त्यांचं वैशिष्ट्य की त्यांचं जर कथा तुम्ही ऐकली तर मनामध्ये पहिली इच्छा काय जागृत माहित आहे? आता सर्व सोडून मी भागवत ग्रंथ उचलायचा आणि वाचायचं. इतके शुद्ध भावने ते सांगतात. भागवताच्या शब्दांचं एक एक शब्दांचा अर्थ जेव्हा सांगतात
तर मनामध्ये इच्छा जागृत होते की भागवत वाचायला हवं. तसंच काही भक्त आहेत ते खूप चांगले असं काही जप व जेव्हा सेमिनार देतात तर तुरंत म्हणजे नाम जप करणे इच्छा वाढून जाते. तर स्वतःवरेचा अर्थ आहे आपण खूप भक्तांचा संग करतो. तो प्रश्न हा राहते कोणत्या भक्तांचा आपण संग घ्यायला हवं. ज्यांचे तर विश्वनाथ चक्र ठाकूर सांगतात ज्यांच्या संपर्कात आल्याबरोबर तुमची भक्तीची इच्छा वाढणं सुरू जाते. त्या भक्तांच्या जो आल्याबरोबर मनात इच्छा जप करायचा आहे. काही भक्तांचं शिल प्रभुपादांच्या ग्रंथ वितरण प्रति खूप निष्ठा आहे. त्यांच्या तुमच्या संपर्कात आला तर मला इच्छा आपण पण ग्रंथ वितरण करायला हवं. म्हणजे तुरंत भक्तीच्या अंगांना आणखी वाढवण्याची इच्छा तुमची वाढून जाणार. त्याला म्हटलं स्वतःवरे. तर सजातीय स्निग्ध आशये साधु संघ स्वतोवरे श्रीमद भागवत अर्थानाम आस्वादये रसिको हि सह. असे आस्वादन करणारे जे रसिक भक्त आहेत, नाशिक रोड मधले जे रसिक भक्त आहेत, सर्व रसिक म्हणजे रसगुल्ला खाणारे भक्त नाही. रसिक भक्त म्हणजे जे भक्तीमध्ये ज्यांना रस घेणं माहिती आहे. भक्ती आनंदाचा विषय ज्याच्यासाठी. भक्ती ओझं नाही झालंय. कभी कभी भजन भी वजन बन जाता है. भक्ती बिकम्स अ बर्डन. 16 माळा करा, किती किती नियम सांगत. पण ज्या भक्तांच्या संपर्कात तुम्ही बघणार की ते एकदम काय म्हणतात सुसुखम कर्तुम अव्ययम म्हटलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ती कसा एकदम आनंदाचा विषय आहे. नारद भक्ती सूत्रमध्ये नारद मुनी म्हणतात प्रतिक्षणम वर्धमानम. आणि शिक्षाष्टकामध्ये चैतन्य महाप्रभू आनंदांबुधी वर्धनम प्रतिपदम. प्रत्येक क्षणामध्ये आनंद तुमचं मल्टिप्लाय होत जायला पाहिजे, गुणाकार व्हायला पाहिजे. तर असे काही भक्त राहतात ज्यांना बघूनच वाटणार. नाहीतर काही कोणी राहतील चॅन्ट हरे कृष्ण अँड बी हॅपी. असं वाटतं की हॅपी तर असं म्हणायचं की रडत आहे. तर असा जो अनुभव आहे तर ते खूप चांगलं वाटलं. हा जो उपक्रम, मला कोणता विषय बोलायचा असं काही माहिती नव्हतं आणि मी काही प्रिपेअर करून पूर्ण तमोगुण मध्ये होतो. काय सांगावे संतांचे उपकार मज निरंतर जागवती. तर वंशीवदन ठाकूर मला उठवलं. मी तर अज्ञान अविद्येमध्ये तमोगुण मध्ये होतो. तर तुकाराम महाराज म्हणतात तर प्रभूजीने जागृत केलं की त्या भक्तांचं दर्शनसाठी मी आलो होतो. तर क्षमा करा, काही मी असं तयारी करून बसलो नव्हतं. मी विचार केला होता की काय म्हणायचं. पहिले नरसिंहदेव आले, मग कीर्तन करता करता चैतन्य महाप्रभू आले. मी विचार केला चैतन्य चरितामृत वाचूया. मग नंतर विचार केला की पुढच्या आठवड्यात जगन्नाथजी रथयात्राविषयी बोलूया. पण शेवटी दुसरंच काही विषय निघाला. तर खूप खूप धन्यवाद. माहिती नाही, आता वेळेचं अतिक्रमण झालेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे आता प्रभूजी म्हटलं तर काही प्रश्न उत्तर तशी काही शक्यता मला वाटत नाही. तर पुढचा कार्यक्रम आता एकदा परत खूप खूप धन्यवाद आपण सर्व भक्तांचं. माझ्या पूर्ण टाइम टेबल मध्ये नाशिक कुठेच नव्हतं. माझी